गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे सोमवार. नवीन दिवस, नवीन सकाळ आणि नवीन आठवडा. सॅटर्डे संडे कसा जातो हे समजत पण नाही. कधी मंडे येतो हेही कळत नाही आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात करूया टिफिनपासून. आज मी सिंपल असा मेनू बनवते यांच्या टिफिनसाठी. गवारची भाजी. यांना गवारची भाजी पातळ आवडते, बटाटा टोमॅटो घालून. तर त्याप्रमाणे मी बनवते, तुम्ही पण बघा. फोडणीसाठी प्रथम तर मी गवार आणि बटाटा धुवून स्वच्छ घेतलं आहे, तुकडे करून घेतले आहेत, बारीक चिरून घेतलं आहे. फोडणीसाठी तेल घेतलं आहे, तेलामध्ये कढीपत्ता घेतला आहे, जिरं मोहरी याची नॉर्मल आपली नेहमीची जी फोडणी असते ती फोडणी करून घेतली आहे. लसूण घेतला आहे ठेचून, लसूण जरा थोडा जास्त 4-5 पाकळ्या घेतल्या आहेत मी. लसूण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. लसूण असा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे. कांदा पण व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे, तो पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या घरात जे अवेलेबल असलेले रोज मसाले असतात ते घालून घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल हळद, तिखट, गरम मसाला, मीठ हे सगळं मी घालून घेतलं आहे. कुबल हे प्रोडक्ट सगळ्यांना माहिती असेल. कुबल यांच्याकडून मी गोडा मसाला आणला होता, तर तो गोडा मसाला पण मी या भाजीमध्ये वापरला आहे. पुढे तुम्हाला दिसेलच. बारीक चिरलेली गवार आणि बटाटा पण मी या फोडणीमध्ये मिक्स करून घेतला आहे. तेलामध्ये चांगले गवार परतून घेतली आहे आणि हा गोडा मसाला मी आणला आहे. या गोडा मसाल्यामध्ये वांग्याची भाजी, गवारची भाजी ह्या भाज्या खूप छान होतात. मटकीची उसळी पण खूप छान होतात. तुम्ही पण एकदा आणा आणि ट्राय करून बघा, तुम्हाला पण हा मसाल्याचा फ्लेवर खूप आवडेल. गवार आपण वाफेवर शिजू द्यायची आहे. झाकण ठेवून मी थोडंसं पाणी घातलं आहे झाकणावर आणि व्यवस्थितपणे 5 ते 7 मिनटं शिजू द्यायची आहे. मस्त तेल सुटलं आहे भाजीला. झाकणावरचं गरम पाणीच आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे. तुम्ही ही भाजी अशी कोरडी तेलावर वाफवलेली पण खाऊ शकता किंवा पाणी पण घालून अशी ओलसर पण भाकरीसोबत छान लागते. शेंगदाण्याचं कूट मी चमचाभर घातलं आहे आणि सोबतच गरम पाणी पण घालून घेतलं आहे, कारण त्यांना भाकरीसोबत अशी ओलसर भाजी हवी होती टिफिनसाठी. तर मी अशा प्रकारे गवारची भाजी बनवते. दोन्ही प्रकारे बनवते, तेलावर पण बनवते, वाफेवर, आणि अशी थोडंसं ओलसर पाणी टाकून पण बनवते. मस्तपैकी वाफ आली आहे, मस्तपैकी कड आला आहे भाजीला आणि गवार पण शिजली आहे छानपैकी. अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा. कोथिंबीर घालून घेतली आहे मी. साधी सिंपल अशी रेसिपी आहे भाजीची. तर करून बघा आणि मला नक्की सांगा की कशी झाली आहे. गोडा मसाला घातला त्यामुळे या भाजीला आज जरा वेगळी टेस्ट आली आहे. मी खाऊन बघितली तेव्हा मला समजलं. तर तुम्ही पण नक्की करून बघा. बाय.